रमे. अगो असे एकटीने बसून कसे निभवायचे. अगो जाणारा गेला. पण मला सांग, मागच्यांना प्रपंच चुकलाय का? रीत नको का पाळायला? सांग बरे. जे आपल्या कपाळात लिहिलेले असते ना ते भोगावेच लागते हो. आता तुझ्या कपाळात वैधव्य लिहिले, काय करणार? पण रीत पाळायलाच हवी. तो दगडू आलाय अवजारे घेऊन, मागच्या खोलीत बसलाय. त्याला जायला सांगा. अगो अगो असे करून कसे चालेल? रीत नको का पाळायला रमे? अगो भाऊसाहेब रानड्यांची सून आहेस हो तू. विपरीत वागलीस ना तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. म्हणतील तिला कळत नव्हते, पण वडील बायकांनाही अक्कल नाही की काय? भद्रा काकू, मी येणार नाही. त्याला जायला सांगा आणि म्हणावे पुन्हा इथे येऊ नकोस. अगो अगो असे कसे चालेल रमे? छान, म्हणजे नवऱ्याच्या आत्म्यास मुक्ती मिळूच नाही असेच वाटते तुला. पण आम्ही नाही असे होऊ देणार. चल चल चल, उठ उठ उठ, आधी उठ. मला सोड. चल तू माझ्या बरोबर चल. सोडा. मी येणार नाही. प्राण गेला तरीही येणार नाही. जा तुम्ही, जा. समजते कोणी स्वतःला? 4 बुके शिकून मडमेचा तोरा दाखवायला लागली होय ही. अगो एवढीशी होती, तिला कुणी मोठे केले? तुम्ही आम्हीच ना. कधी सासूरवास केला नाही. कोड कौतुक तर विचारूच नकोस. नको इतके केले हिचे. आणि आज अगो आपल्याच डोक्यावर मिऱ्या वाटायला लागली ही. म्हणे केशव पण करणार नाही. काय अगो कुलीन ब्राह्मण बाई ना तू. नवरा गेला तरी तोंड वर करून बोलतीयस का? सगळी लाज लज्जा मुळी गुंडाळूनच ठेवलेली आहे. कठीण आहे गो बाई, खरेच कठीण आहे. पण माई, आपला माधव मात्र असा नव्हता हो. अगो माधवासारखा माधव. पण त्यांनी देखील भाऊसाहेबांनी सांगितले म्हणून अल्पवयीन कुमारिकीशी लग्न केले. स्वतःचे तत्वज्ञान बाजूला ठेवले आणि रीत पाळली. आणि ही म्हणते केशव पण करणार नाही. आता काय करायचंय माई? सांग ना, काय करणार आहेस तू? मी घेऊन येते तिला. छान. अगो जिथे मला दाद दिली नाही तिथे तुला काय दाद देणार आहे ती? नाही नाही नाही, मी तर म्हणते हाताला धरून फरफटत बाहेर आणायला पाहिजे हिला. रमे,
मला मला बोलायचं आहे तुझ्याशी. हं? मला सांग, काय ठरवले आहेस तू? बाई, तू माझ ठाऊक आहे सारे. प्राण गेला तरी मी हे करणार नाही. स्वतःची रूढी अगदी अमान्य होती. जन्मभर आम्ही याच गोष्टीच्या विरोधात लढलो आणि आता मी तेच करू? कसे शक्य आहे ते? बाई, मी त्यांस वचन दिले आहे. आम्हास एक वचन द्याल? आम्ही गेल्यावर तुम्ही केशवपन करणार नाही. ज्या दिवशी तुम्ही हे दिव्य केले त्याच दिवशी बरोबरीने विनविले होते आम्ही तुम्हास, पण तुम्ही नाही ऐकले. आम्ही तुमच्या शब्दाचा मान ठेवला. होय गो. अगो, पण मी ज्या धर्मसंस्कारात वाढले त्यात बाईचे कर्तव्य होते ते. अगो, आजही कुलीन स्त्रिया तीच परंपरा पाळतात. आई, स्वतःनी जेव्हा माझ्याशी विवाह केला तेव्हा केवढा मोठा गदारोळ उठला होता. द्वितीय विवाह करताना त्यांनी एखाद्या विधवेशी न करता माझ्यासारख्या एका अल्पवयीन कुमारिकेशी केला म्हणून त्यावेळी लागलेला कलंक जन्मभर माथी राहिला त्यांच्या. आज जर मी केशवपनाची चुकीची आणि निर्घृण रूढी पाहिली तर मात्र जो कलंक त्यांच्या माथी लागेल माई, तो कधीही पुसला जाणार नाही. आजच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असेल तो, आणि साऱ्या क्षेत्रातील त्यांचे अद्वितीय कार्य चाकोळून टाकण्यास पुरेसा असेल. नाही बाई, मी नाही करणारा गुन्हा. मी सारे काही सोसेन, पण केशवपन नाही करणार. माझ्यासाठी, स्वतःसाठी आणि ज्या तत्वांची आम्ही सदैव पाठराखण केली त्यासाठी मी सोसेन सारे काही. मला खात्री आहे माही, आज जर मी पाय रोवून उभी राहिले तर पुढील कित्येक स्त्रियांस बळ मिळेल आणि एक दिवस ही आंधळी रूढी कायमची नष्ट होईल. मला ठाऊक आहे बाई, मला घरातून वाळीत टाकले जाईल. स्वयंपाकघरातील सोहळ्यात, देवघरात मला नाही पाऊल टाकता यायचे. मला सारे पत करेल माई. पण मला नका भरीस पाडू. तुमचा पुन्हा पुन्हा अपमान करणे मला नाही जमायचे. नकोय मला ते. रमे,
डोक्यावर केस असते तर अनुभवाने पिकलेत असे म्हटले असते. अगं पण मी जग पाहिले आणि वयासोबत थोडेसे शहाणपणही आले आहे हो माझ्या सोबतीला. तू आणि माधव जीवाचे रान केले तुम्ही साऱ्या गोष्टींसाठी. त्याचा वाढ नाही पण गुण तरी लागणारच. कसे समजावू मी तूच. अगो मला साऱ्याच सांभाळायचे होते. तशी तू माधवाच्या विचाराच्या मुशीत घडलीस तशी मी इकडच्या सनातनी विचारांच्या मुशीत घडले. त्यातून असे तडकाफडके बाहेर पडणे कसे जमेल मग. जीवाची घालमेल होते हो. आपल्या तत्वांसाठी ठामपणे एकटीने उभे राहणे हे बाईसाठी फार अवघड असते गो रमे. कधी कधी वाटते की तुझ्या विचारांप्रमाणे इतर बायकाही विचार करू लागल्या तरी सुद्धा बाईचे शरीर, बाईचे मन, बाईचे आई पण हे सारे तिला लपेटून राहणारच आहे. फार फार अवघड आहे हे सारे रमे. फार अवघड वाटते. माझ्यासारख्या जन्मभर उंबरठ्याच्या आत राहिलेल्या अगदी सामान्य संसारी बाईस खूप बोलावेसे वाटते, खूप सांगावेसे वाटते. पण काय आणि कसे बोलावे ते सुधरत नाही गो. मला आपले वाटते की बाईने तिचे माणूसपणही जपावे आणि बाईपणही. असे नको व्हावयास की सनातन्यांनीही तिची विटंबना केली आणि नवमतवाद्यांनी सुद्धा. रमे, तूच ते योग्य वाटते त्यापासून कधीही ढळू नकोस. मी आहे तुझ्यापाशी. हे चार चौघात म्हणता येणार नाही मग. तुझ्यासारखे धैर्य नाहीये माझ्यापाशी. मला परंपरा जपली पाहिजे. माझे कर्तव्य आहे ते. पण पोरी, तुला मी कायम पोटाशी धरले आहे हे ध्यानात असू दे. अगो, माझ्या माधवाची सोन्याची ठेव आहेस गो तू. सोन्याची ठेव आहेस. सोन्यासारखी ठेव. सोन्यात का प्राण असतो माई. बाई बाई, ही माई रमेच्या खोलीत गेलीये, ती तिकडचीच झाली. काय करते कोणास ठाऊक. हे काय एकटी झालीस तू. अगो रमा कुठे आहे. सुभद्रा वहिनी, मला वाटते रमा काही तिच्या म्हणण्यावरून हटायची नाही हो.
ती आपल्या निर्णयावर ठाम आहे. छान. अगो, तिचा निर्णय बदलण्यासाठी ना तुला वर पाठवले होते माई. हा, आणि तू हात हलवीत परत आलीस. छान, चांगले चालले हो. चून सगळे धाब्यावर बसवते आणि तू तू गप्प उभी राहा फक्त. अगो माई, अशाने रानड्यांची अब्रू मातीत मिसळेल. बाहेर तोंड दाखवायला जागा उरणार नाही आपल्याला. कुळाचार, कुळधर्म, रीती भाती सगळे विसरलेस की काय तू? नाही नाही नाही, तू विसरली असशील ना तरी मी नाही हो विसरायची. बघते ना कशी येत नाही खाली ते. कंगू, लक्ष्मी, चला ग माझ्या बरोबर. बघतेच कशी येत नाही हे ते. थांबा काकू. मी आपणास हात जोडून विनंती करतो. आपल्या पश्चात रमा वहिनींनी केशवपन करू नये ही माधवरावांचीच इच्छा होती. मुळात या रूढीस शास्त्राधार नाही, तेव्हा त्या अर्थानेही रमा वहिनी शास्त्राविरुद्ध वागत नाहीयेत. नाही, तुम्ही सारेच विद्वान आहात आणि माधवाचे मित्रही तुम्हाला नेहमीच मानाने वागवले हो. पण म्हणून रानडे वाड्यातल्या वडीलधाऱ्यांनी त्यांच्या सुनेशी कसे वागावे हे बाहेरच्यांकडून शिकण्याची वेळ नाही आली अजून आमच्यावर. आमचे कुळधर्म पाळण्यास आम्ही समर्थ आहोत. भद्रा बहिणी, हो, तेव्हा तुम्ही या तंट्यामध्ये पडू नका. तुमच्या घरगुती गोष्टीत ढवळाढवळ करण्याचा मला अधिकार नाही, हे बरोबर आहे. परंतु माझ्या मित्राने माझ्याकडनं जे वचन घेतले होते त्याची पूर्तता करणे मात्र माझे कर्तव्य आहे. आणि ते मी करणारच.